राज्यामध्ये पीक विमा योजना राबवण्यात येत असून या मागील 9 वर्षामध्ये साधारणतः 37,500 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई अध्यक्ष महोदय माझ्या शेतकरी बांधवांना देण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय पीक विमा योजना राबवताना मागील येणाऱ्या अडचणी व अनेक तक्रारी लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वी घेण्यात आलेला आहे। खरीप हंगाम 2025-26 राज्यात उत्पादनावर म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी कारवाई अध्यक्ष महोदय प्रगतीपथावर आहे। राज्यात बीड पॅटर्न 80-110 मॉडेलवर आधारित पीक विमा योजना राबवण्यात येत असून त्यात विमा कंपन्यांच्या नफ्यावर विमा हप्त्याच्या तुलनेत 20% पर्यंत निर्बंध घातलेले आहेत। त्यामुळे विमा कंपन्या अवाजवी नफा मिळवू शकत नाहीत। अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानाची भरपाई देणे अनेक सदस्यांनी मला वाटतं हा प्रश्न मांडला होता। वन्य प्राण्यामुळे आवाड साहेब वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानाची भरपाई देणे तसे पूर व अतिवृष्टीमुळे भात पिकाचे क्षेत्र जलमय होऊन नुकसान झाल्यास पूर्वी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई देण्याची तरतूद यापूर्वी नव्हती, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नव्हती। परंतु केंद्र शासनाने नुकतेच 18/11/2025 रोजी पत्रान्वये सदर बाबी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा अध्यक्ष महोदय घेतलेला आहे। तर मी केंद्राचं पण निश्चित प्रकारे ते केंद्राचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सविस्तर मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार या बाबतीमध्ये पुढील कारवाई अध्यक्ष महोदय करण्यात येईल। अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की खरीप 2025 मध्ये काही ठिकाणी या राज्यामध्ये खूप मोठा अवकाळी पाऊस झाला। अवकाळी अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली। विविध ठिकाणी शेती पिकाचं तसेच फळबागा भाजीपाला पिके नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते। याशिवाय काही ठिकाणी शेतीतील मगाशी बऱ्याच सदस्यांनी सांगितलं माती वाहून गेली, माती खरडून गेली, इलेक्ट्रिक मोटार पंप असतील, पोल तारा वाहून गेल्या, घरात पाणी शिरलं, घरे पडली, गोटे व जनावरे रस्ते पुलांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे अध्यक्ष महोदय राज्याचं नुकसान झालं। आणि एवढं मोठं नुकसान झालं, माझा हा बळीराजा हा माझा शेतकरी अडचणीत आला होता। या माझ्या बळीराजाला मदत करण्यासाठी या माझ्या बळीराजाला कुठेतरी आर्थिक पाठिंबा देण्यासाठी आर्थिक त्याला हे करणे हातभार लावण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हा सर्वांना सर्व मंत्र्यांना आदेश दिले। जिथं जिथं नुकसान झालं तिथल्या पालकमंत्री असतील मंत्री असतील यांनी प्रत्येकाने घरोघरी जाऊन बांधावरती जाऊन माझ्या शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाची पाहणी केली, शेतकऱ्यांचं दुःख पाहिलं। अक्षरशः काही शेतकऱ्यांचं काही शिल्लक राहिलं नव्हतं आणि माझ्या या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला त्या माऊलीला कुठेतरी मदत केली पाहिजे, त्या माऊलीला कुठेतरी सहकार्य केलं का पाहिजे या भावनेनं आपल्या अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की साधारणतः या राज्यामध्ये 1,05,00,000 हेक्टर क्षेत्र हे त्यावेळेस बाधित झालं। अनेक मगाशी सांगितल्याप्रमाणे घराची पडझड झाली। अनेक या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी 15,661 कोटी रुपयाची मदत ही माझ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे केली। त्याचप्रमाणे आपल्याला अध्यक्ष महोदय माहिती आहे की NDRFचे पूर्वीचे प्रचलित निकष हे माझ्या 2 हेक्टरचे होते, परंतु माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे ते निकष बदलून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते निकष बदलून 3 हेक्टर पर्यंत केली। तर जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला मदत कशी होईल हा प्रयत्न माझ्या राज्य शासनाचा राहिला आणि सगळी रक्कम ही 15,661 कोटी DBT द्वारे मदत ही अध्यक्ष माझ्या शेतकरी महोदयांना वितरित केले। त्यामुळे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय अत्यंत संवेदनशील आहे। त्याचप्रमाणे आता फेब्रुवारी 2026 मध्ये साधारणतः गेल्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये अनेक भागांचे पिकांचे व फळबागाचे नुकसान झाले असून प्राथमिक अहवालानुसार सुमारे 78,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत। सदर नुकसानीची मदत देखील शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय तातडीने देण्यात येईल। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहित आहे, खरं तर आपण सर्व सदस्यांना या निमित्तानं सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना सांगतो, कधी कधी आपल्याला आकडा लक्षात येत नाही। या शासनाने या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कृषी पंपांना मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, शेतकऱ्यांचं वीज बिल जर थकलं
तर तिथले अधिकारी तिथे जाऊन त्याचं विजेचं कनेक्शन तोडत होते. त्यामुळे माझं उभं पीक हे शेतकऱ्यांचं जळत होतं. त्यामुळे हातात तोडण्यासाठी आलेला घास माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचा हा निश्चितपणे तो जळल्यामुळे त्याचं नुकसान होत होतं. या माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, या माझ्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या अंतर्गत जे माझ्या 7.5 हॉर्सपावर पर्यंत जे HP पर्यंत जे शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत त्यांना वीज पुरवठा घेण्याचा निर्णय हा माझ्या मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांनी घेतला. त्यापूर्वी वीज न भरल्यामुळे मग सांगितल्याप्रमाणे त्यामुळं आज ह्या वर्षी जर विचार केला तर कृषी पंपांना मोफत वीज पुरवठ्यामध्ये शेतीमध्ये काम करताना शेतकरी इतका शेतमजूर पण खूप महत्वाचा घटक आहे. तो देखील एक आपत्ती व्यवस्थापन महत्वाचा घटक असल्यामुळं त्यामध्ये त्या शेतमजुराला पण त्याच्या कुटुंबाला सुद्धा अपघातात मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या वर्षी अध्यक्ष महोदय राज्य सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्राबाई पवार आणि मी विशेषतः आशिषजी जयस्वाल आशिष आमचे राज्यमंत्री यांचं नाव का घेतो, या योजनेमध्ये त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला होता. त्या दृष्टिकोनातून यावर्षी सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून यामध्ये शेतमजुरांचा पण समावेश अध्यक्ष महोदय यामध्ये समावेश केल्याचा क्रांतिकारी निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे. चालू वर्षी या योजनेकरता 26-27 साठी 120 कोटी रुपयाची तरतूद अध्यक्ष महोदय करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहिती आहे की माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, त्याला कुठेतरी एक मदत केली पाहिजे. यासाठी केंद्र सरकारची एक योजना होती PM किसान योजना, PM किसान सन्मान निधी योजना. या योजनेतून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये साधारणतः पहिल्यांदा आता ते शेतकरी थोडे अजून कमी झालेत. साधारण पूर्वीचा विचार 1,19,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत राज्य सरकारने 21 हप्त्यामध्ये, आज 22 आहे ते आता ही घेतो नव्हतं. त्यामुळं PM किसान महाराष्ट्रातील 1,19,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 21 हप्त्यामध्ये साधारणतः 39,000 कोटी 39,299 कोटी रुपयाची आधार रक्कम करण्यात आली. त्याचबरोबर राज्याने नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 7 हप्त्यामध्ये रुपये 13,017 कोटी रुपये अदा करण्यात आलेले. सदरच्या योजना मिळून अध्यक्ष महोदय पटोले साहेब केंद्र आणि राज्याची मिळून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 52,316 कोटी रुपयाची भरीव रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय PM किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आज 22वा हप्ता आज संध्याकाळी 5 वाजता या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींच्या शुभ हस्ते ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र खानापारा गुवाहाटी आसाम येथून वितरित करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा खूप मोठा कार्यक्रम आहे. आता आपण PM किसानचं दिलं, नमोचा आपल्याला माहिती आहे की आपली राज्य सरकारची योजना आहे, त्याचंही आपण फायनान्सला ती फाईल पाठवलेली, त्याचाही एक येणाऱ्या दिवसामध्ये त्याचंही वाटप आपण निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना करणार आहे. तर सरकारला एवढं सांगतो की केंद्र सरकारचा असू द्या किंवा राज्य सरकारचा असू द्या, निश्चित प्रकारे जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला भरीव अशी मदत केलेली आहे. देशातील साधारणतः 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,640 कोटी थेट हस्तांतरित होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील आजचा विचार केला तर महाराष्ट्रामधील 91 लाख शेतकऱ्यांना PM किसानची मदत साधारणतः आज संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच राज्यामध्ये नमो शेतकरी मागास सांगितल्याप्रमाणे ते लवकर आम्ही देतोय. त्याचप्रमाणे अध्यक्ष